विरोधकांचं काम टीका करणं आहे, परंतु हे फुलफिल बजेट आहे. मागच्या वेळेला जेवढी मोठी कामं महाराष्ट्रामध्ये उभी राहिली आणि विरोधकांनी तेव्हा पण टीका केली की एवढी कामं काढण्याला पैसा कुठून आणणार. तर ह्या वेळेचं मार्चचं जे बजेट आहे ते या सगळ्या कामाला पूर्णत्वाच्या दिशेने घेऊन जाणार, म्हणून हा फुल स्टॉप देणारं बजेट आहे. सगळ्या कामाला न्याय प्रविष्ट करून ह्या कामाला संपूर्ण पैसा या महाराष्ट्राच्या सर्व प्रोजेक्टला फुलफिल करणारं आजचं हे बजेट आहे. त्यामुळे ह्या बजेटकडे पाहत असताना मागच्या वेळेला ज्या तुम्हाला अवांतर घोषणा वाटल्या किंवा तुम्हाला हाय स्पीडचे प्रोजेक्ट वाटले किंवा आपल्या ताकदीपेक्षा महाराष्ट्राला तुम्ही जास्त दिलं, तुम्ही पैसे कुठून आणणार हा जो प्रश्न उपस्थित केला, त्या प्रश्नाला आजच्या बजेटचे हे उत्तर आहे. इथून पुढच्या कालखंडामध्ये मात्र अतिशय मोठ्या पद्धतीचे पुन्हा एकदा घोडदौड हे असलेलं महायुतीचं सरकार करेल आणि जेवढी अपेक्षा महाराष्ट्राच्या अनेक घटकांना आहे त्या सर्व घटकांना न्याय द्यायचं काम या असलेल्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून होईल असं मला सांगायचं. खरं तर आपण ग्रामीण भागातून आलेला आहात आणि शेतकऱ्यांसाठी जो जगाचा पोशिंदा आहे त्यासाठी कुठेही वीज बिल असेल किंवा इतर जो काही आकडेवारी असेल त्यात कुठेही शेतकऱ्यांचा चांगल्या पद्धतीने उल्लेख केलेला पाहायला मिळत नाही. त्याच योजना आपल्याला दिलेल्या पाहायला मिळतात. बघा, शेतकऱ्यांसाठी मी आपल्या सांगतो 2027 मध्ये शेतकरी विजेच्या बाबतीमध्ये 0 लाईट बिलावर काम करेल आणि त्याचं प्लॅनिंग आता ह्या बजेटपासून चालू झालेलं आहे. सौर ऊर्जा जी अति स्वयंपूर्णची योजना आता आलेली आहे, याच्यामधून हळूहळू तुम्हाला कनेक्शनच्या अडचणी संपतील, बिलाच्या बाबतीमध्ये तक्रारी संपतील, थकबाकीच्या तक्रारी संपतील. पाण्याच्या नियोजनामध्ये सगळ्यात मोठा जलसंपदा विभागामध्ये त्यांनी स्रोत उभा केलेला आहे आणि आज विदर्भ मराठवाड्यापासून तर उत्तर पुणे जिल्हा, महाराष्ट्र पश्चिम आणि उत्तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त आता जलसंपदा कामाला फोकस केलेला आहे. गाळामधलं धरणामधली गाळं काढायची कामासाठी त्यांनी पैसा आरक्षित केलेला आहे. पर्यटनाच्या वाढीसाठी मोठ्या बजेट त्यांनी अपेक्षित ठेवलेलं आहे. अशा सगळ्या गोष्टी आहेत याच्यामध्ये शेतकऱ्यांना उभं करण्यासाठी आणि शेतकऱ्यांच्या विम्याच्या बाबतीमध्ये सुद्धा त्यांनी अतिशय जबाबदारीने त्या विम्याच्याकडे सुद्धा लक्ष केंद्रित केलेलं आहे. मला असं वाटतं की शेतकरी हा केंद्रबिंदू आहे आणि आपण पाहिलं असेल की सर्वात जास्त महाराष्ट्राने भारतामधल्या सर्वात जास्त सोयाबीनची खरेदी पण केलेली आहे, त्याला सर्वात जास्त पैसा पण देऊ केलेला आहे आणि अशा अनुषंगाने प्रत्येक घटकाकडे लक्ष देत असताना शेतकरी हा आमचा जगाचा पोशिंदा आहे. शेतकऱ्याला न्याय देण्यासाठी एक अजून चांगल्या पद्धतीच्या परवान्या इथून पुढच्या कालखंडामध्ये सुरक्षित आणि सुरक्षित अशा पद्धतीचं काम शेतकऱ्यांच्या प्रति हे शासन उभं करताना दिसेल. शेतकऱ्यांचा विश्वास आहे म्हणून एवढ्या मोठ्या पद्धतीचं मॅग्नेट, एवढ्या मोठ्या पद्धतीचं मतदान, एवढ्या मोठ्या पद्धतीचा विश्वास सर्वसामान्य शेतकऱ्यांनी यावेळेला ह्या शासनाला रेकॉर्ड ब्रेक पद्धतीने दिलेला आहे. आतापर्यंतच्या 75 वर्षामध्ये कधीही ग्रामीण भागातून महायुतीला एवढं मोठं मतदान झालं नाही, तेवढं मोठं मतदान दिलंय. म्हणून शेतकऱ्यांना आज डबल माइंड करण्याचं काम विरोधक करतायत आणि कदाचित या सगळ्या डबल माइंडमुळे शेतकऱ्यांना पण लक्ष झालेलं आहे की या सगळ्या गोष्टींमध्ये मतांतर करण्यापेक्षा आपण आपल्या मतावर ठाम राहायला पाहिजे. आणि म्हणून या बजेटला मी नेहमी म्हटलो की हा फुल स्टॉप बजेट आहे आताचा. मागच्या कामाला कुठेही अर्धवट सोडायचं नाही आणि दिलेला शब्द पूर्ण करायचा असा हा आताचा बजेट. ज्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने बहुमत मिळालं त्याच लाडक्या बहिणींची कुठेतरी फसवणूक झाल्याची अर्थसंकल्पात पाहायला मिळते. बिलकुल नाही. सगळ्या महिलांना इथून मागच्या कालखंडामध्ये आचारसंहिता डोळ्यासमोर किंवा सरकारनं आपलं बनवण्यासाठी विलंब लागेल ह्या नेहमीच्या प्रक्रियेचा विचार करून त्यांनी 4 महिन्याचे पैसे त्यावेळेला एकदम खात्यावर टाकले होते. आता इथून पुढे आता आपलं सरकार सेटलं होत आहे. किमान जो पहिला जो 1500 रुपयाचा हप्ता आहे तो पुन्हा सगळ्या महिला आमच्या भगिनीच्या, आमच्या ताई, माई, अक्का, आमचे मावशी, आमची आई या ज्या काही महिला ज्या काम करतात प्रचंड वेगाने या महाराष्ट्राच्या स्थैर्यासाठी त्या सर्व महिला भगिनीच्या अकाउंटला पुन्हा एकदा आहे ती रक्कम जायचा मात्र मार्ग मोकळा झालेला आहे. बजेटमध्ये 100% ती पण तरतूद झालेली आहे. आता वाढीवचा विषय आहे तो आता ज्यावेळेस सरकार एक पाऊल पुढे टाकेल जबाबदारीने ते शब्द सुद्धा पूर्ण करायला सरकारची जी जबाबदारी आहे ते सरकार पूर्ण करेल. पण मात्र आमच्या लाडक्या बहिणीचा पैसा कुठेही सरकार द्यायचा थांबणार नाही, तो दिला जाईल. अरबी समुद्रातलं महाराजांचं जे स्मारक आहे त्यावर कुठेतरी आपल्याला इथे बोलताना दिसलेलं नाही, या अर्थसंकल्पात मुद्दा देखील आलेला नाही. म्हणजे कुठेतरी एकीकडे हे सरकार फसवणूक करत असल्याचं विरोधकांचं म्हणणं आहे. बघा, आता 2 गोष्टी झाल्यात. आज संगमेश्वर जिथे संभाजी महाराजांचा जिथे त्यांना पकडलं गेलं आणि पकडून त्यांना जेरबंद करण्यात आलं, त्या संगमेश्वरच्या जिथं महाराजांना ज्या मातीमध्ये खरं तर गुडघे टेकावायला भाग पडलं त्या मातीचा उद्धार करण्यासाठी आणि त्यांच्या शौर्याचं प्रतीक उभारण्यासाठी संगमेश्वरला संभाजी महाराजांचं सगळ्यात मोठा पुतळ्याचं काम चालू आहे. मालवणला सुद्धा आपल्याला माहिती आहे मधल्या काळामध्ये काही
विस्फोट झाल्यामुळे त्या पुतळ्याचं सुद्धा आता जोरात काम चालू झालेलं आहे. आज तुम्ही जर पुणे जिल्ह्याचं आंबेगाव घेतलं तर त्या आंबेगावमध्ये आज सगळ्यात मोठी शिवसृष्टी त्या ठिकाणी उभी राहत आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि त्यांच्या इतिहासाचा हा महाराष्ट्रामध्ये जो इथून मागचा मागोवा आहे तो सगळ्यात तरुणाईच्या पुढे किंवा इथून पुढच्या पिढीच्या इथून पुढे भविष्याच्या सर्व लोकांपुढे आणण्यासाठी शिवरायांच्या नावाचा जप चालू आहे आणि शिवरायांचा हा सगळ्या इतिहासाचा पराक्रम त्याचा बोलबाला हा महाराष्ट्रापुढे आणणारा हा एकमेव सरकार आहे. काँग्रेस इथून पाठीमागे 75 वर्षात शिवरायांचं कधी नाव पण नाही घेतलं ताई. कधी शिवरायांच्या नावाने कुठली स्कीम पण नाही आणली. शिवरायांचा विचारच नाही केला. हे ब्रिटिश स्टेशनला सुद्धा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे नाव देणारं सुद्धा हेच सरकार आहे. त्या ठिकाणी संभाजी नगर हे नाव देणं, अहिल्या नगर हे नाव देणं हे कुणाची काम आहे? हे महायुतीचं काम आहे. त्यामुळे छत्रपती शिवरायांचा वारसा आणि त्या गादीचा वारसा या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा असलेला त्या ठिकाणी मानबिंदू म्हणून हे सरकार काम करेल हा विश्वास मला त्या ठिकाणी आहे. नक्कीच आपण पाहतोय शरद सोनवणे यांनी अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे. हे सरकार आणि ह्या सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प हा पूर्णाकृती असून फुल स्टॉप देणारा अर्थसंकल्प आहे. शिवरायांचे विचार घेऊन पुढे जाणारा हा अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे. कॅमेरामॅन सुरेशसह शिल्पा नरोडे, पुढारी, मुंबई.